टाइमचं कुठे आलो तर याच हॉटेलात आम्ही जेवण करायला नाश्ता करायला इकडे येतो। इडली मिक्सर छान आहे, मस्त आहे क्वालिटी। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या श्री नाशिक दर्शन यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आपण आलो आहोत आपल्या नाशिकच्या पंचवटीतील सर्वात जुन्या हॉटेलांपैकी एक असलेल्या हॉटेल राजहंस येथे। इथली मिसळ, वडा रस्सा हे पदार्थ खूप प्रसिद्ध आहेत। तर चला आज टेस्ट करूया राजहंस हॉटेल इथली मिसळ। हे माझं बालपणचं हॉटेल आहे, पण कंटिन्यू ह्या 10 वर्षापासून मी मिसळ खायला या हॉटेलात येते। खूप छान आहे आणि टेस्टी पण आहे आणि किंमत पण जास्त नाही, लोकांपेक्षा खूप कमी किंमत आहे। मित्रांनो, ही आहे आपल्या पंचवटीतील सर्वात जुनी बाजारपेठ। इथं आहेत भांडी बाजार, कापड बाजार आणि सराफ बाजार। मित्रांनो, आपल्या पंचवटीच्या गंगा घाटावर रामसेतू पुलावरून आपण जसं या बाजारपेठेत शिरतो तर इथं पहिलंच दुकान आहे हॉटेल राजहंस। मला खूप आवडते मिसळ, यांचा टेस्ट वगैरे खूप छान आहे। मित्रांनो, 1967 साली या हॉटेलची सुरुवात झाली, म्हणजे जवळजवळ 60 वर्ष झाले आहेत या व्यवसायाला। काय भजी प्लेट का? किती आहे भजी प्लेट तू? एक प्लेट भजी प्लेट 30 रुपये। मित्रांनो, आपल्यासोबत आहेत राजहंस हॉटेलचे राज निकम भाऊ, ही तिसरी पिढी आहे। तर चला यांच्यापासून जाणून घेऊया आपण यांच्या या व्यवसायाबद्दल। मी राज निकम। आमच्या राजहंस हॉटेलची सुरुवात 1967 साली आमच्या आजी आणि आजोबांनी सुरुवात केली। नंतर आता आमची तिसरी पिढी आहे। त्यानंतर आमचे आजी आजोबानंतर आमचे वडील आणि काका हॉटेल सांभाळायचे। आता आमची तिसरी पिढी आम्ही सांभाळतो। आमचे हॉटेल सकाळी 5 पासून ओपनिंग होतं, संध्याकाळी रात्री 10 वाजेपर्यंत चालू असतं। आमचा स्पेशल वडा रस्सा आहे, मिसळ आहे, भजी आहे, वडापाव आहे। आमच्या हॉटेलला 60 वर्ष झालेले आहेत। अतिशय जुनं हॉटेल आहे। एकदा आमच्या हॉटेलला अवश्य भेट द्या आणि आमच्या हॉटेलची एकदा चव चाखून बघा। धन्यवाद। बरं साहेब, मला झाले 50 वर्ष इथं। शेटचे वडील होते तेव्हापासून काय बनवता इथं? म्हणजे मी वडा, मिसळ, भजी। अच्छा, हे सगळं तुम्ही बनवता? सगळं। बरं बरं। काय नाव आहे तुमचं काका? रामदास देवचंद गवळी। अच्छा, म्हणजे खूप 50 वर्ष झाली तुम्हाला इथं काम करून? बरं बरं। अजून काही नाही, व्यवस्थित इथं आहे सगळं व्यवस्थित आहे? बरं बरं, खूप खूप धन्यवाद दादा। हे आमचे मित्र राजहंस हॉटेलचे मालक आहे। तर आम्ही गेले 20 वर्षापासून इथं वडा रस्सा, मिसळ पाव खाण्यासाठी येतो। तर याच्यातून एक अनुभव येतो की हे नाशिकमधील सर्व ग्रामीण भागातील लोक इथं लग्न सराईसाठी येतात आणि ते जो बस्त्याचा कार्यक्रम होतो तो त्या राजहंस हॉटेलमध्ये होतो। म्हणजे लग्नाच्या सुपारी फुटली, साखरपुडा झाला काही, तर लोक आवडीने इथे हॉटेलमध्ये नाश्त्यासाठी येत राहतात। असे कमी रेट, अत्यंत कमी रेट असल्यामुळे ग्रामीण भागातल्या लोकांना इथली चव म्हणजे वेगळीच वाटते। मित्रांनो, वडा रस्साची प्लेट इथं तयार होतीये। काय, माझं नाव रमेश शामराव निकम आहे। आमची राजहंस हॉटेल आहे। गेली 1965-67 साली तिचं ओपनिंग झालेलं आहे। अलग लक्षात आमची तिसरी पिढी चालू इथे। माझ्या वडिलांनंतर माझ्यानंतर आमचा मुलगा चालवून राहिला। आता आम्ही इकडे सर्व प्रकारचे एक चविष्ट प्रकारचे पदार्थ लोकांना देतो आहे। अलग लक्षात बरेचसे आपल्या ग्रामीण भागातले लोक इकडे भाकरी घेऊन येतात आणि आनंदाने चुरून खातात। इथे भरपूर रस्सा देतो त्यांना आणि सर्व माल आमचं चविष्ट असतं। तरी आमच्या हॉटेलला भेट द्या आणि एकदा चव घेऊन बघा राजहंस हॉटेलची। भांडी बाजार, रामसेतू पूल, गंगा घाट,
बरं, खूप खूप धन्यवाद दादा. ओके, थँक्यू. छान होती मिसळ. आवडली मिसळ. हो. तुम्ही येत असतात का इथं? हो, कधीतरी येते मी. अच्छा. बाजारात आल्या येतो आम्ही. कुठं चालला मग? घर आम्ही घरी चाललो. अच्छा अच्छा. तर बरं. कुठं? आडगावला. बरं. जा, सांभाळून जा मग दादा. मित्रांनो, आपली मिसळ पावची प्लेट तयार होतीये. तर मित्रांनो, आपण बघू शकतो किती लोकांचं प्रेम आहे या जागेवर. आता इतके लोक इथं जमले आहेत की बसायलाही जागा नाही. मी पण पटकन आपलं टेस्ट करून घेतो. जागा मोकळी करतो पटकन. मिसळ संपली आहे, फक्त चला आधी मिसळ, नुसती मिसळ खाऊन बघूया. खरंच खूप छान टेस्ट आहे मित्रांनो मिसळीची. जर तुम्ही मिसळ प्रेमी असाल तर तुम्हाला ही मिसळ नक्की टेस्ट केली पाहिजे. आपल्या नाशिकच्या या जुन्या बाजारपेठेत राजहंस मिसळ, रामसेतू पुलावरून या बाजारात शिरतात पहिलंच दुकान आहे राजहंस हॉटेलचं. चला पावाबरोबर खाऊन बघूया. खरंच खूप छान टेस्ट आहे. तर मित्रांनो, मिसळ पाव तर खूपच छान आहे. आपण टेस्ट केली. चला आता वडा रस्सा टेस्ट करूया. वडा रस्सा पण खूप छान आहे मित्रांनो, झणझणीत, खूप छान टेस्ट आहे. राजहंस हॉटेलची मिसळ आणि वडा रस्सा नक्की ट्राय करा. मित्रांनो, आपल्यासोबत आहेत या आजी. तर हळदी कुंकूच्या कार्यक्रमाची खरेदी करायला या इथं आल्या होत्या यांच्या मित्रमैत्रिणी परिवारासोबत. यांच्याकडून जाणून घेऊया यांचं काय मत आहे. आम्ही 40-1 वर्ष झाले तसं हळदी कुकाच्या बाजारात येऊ, बस्त्याला येऊ, कशाला येऊ, आम्ही नाश्ता करायला याच हॉटेलमध्ये इडंच येतो. वडा रस्सा चांगला, पावसळ चांगली, सर्व आम्हाला हेच हॉटेल पटतं एवढ्या नाशिकमध्ये. असं आम्ही इडंच येतो. धन्यवाद. बांधू नाही खातो मग, तरी मागायची तरी रस्सा मागायचा रस्सा, काय म्हणलं ते इडं भेटत असं. आम्ही हळदी कुंकाच्या बाजारला आलो होतो. नेहमी आम्ही याच हॉटेलला येतो. काय खाल्लं? वडा रस्सा खाल्ला. आवडला? सगळ्यांना आवडला का? सगळ्यांना आवडला. याच हॉटेलमध्ये काहींचं कुठे आलं तर याच हॉटेलात आम्ही जेवण करायला नाश्ता करायला इडच येतो. मग जाऊ दे, खाऊ तर दात काढले. तर मित्रांनो, आपण पाहिलं हळदी कुंकाच्या खरेदीच्या कार्यक्रमासाठी तो एक मोठा
ग्रुप आलेला होता इथं बाजारपेठेत आणि राजहंस हॉटेलमध्ये ते नाश्त्यासाठी आलेले. ग्रामीण क्षेत्रातून आपल्या आजूबाजूचे जी गावं आहेत तिथून या बाजारपेठेत खरेदीसाठी जी कोणी येतात ते इथं राजहंस हॉटेलमध्ये नक्कीच नाश्ता पाणी करून मग पुढचा त्यांच्या प्रवासाला निघतात. खूप छान अनुभव होता मित्रांनो. आपण लोकांशी बोललो, आपण यांची मिसळ आणि वडा रस्साही टेस्ट केला. खरंच खूप छान टेस्ट. तुम्ही जर या भागात आला, भांडी बाजार, पंचवटी किंवा रामकुंड गंगा घाटावर, तर या हॉटेलवर राजहंस हॉटेलवर नक्की येऊन यांची मिसळ, वडा रस्सा, पुरी भाजी वगैरे ट्राय करा. खरंच खूप छान आहे. मित्रांनो, अशाच प्रकारे आपण आपल्या नाशिकमधील जुने व्यवसाय, जुनी हॉटेलं, जुनी दुकानं व्हिजिट करत राहणार आहोत. बघत रहा श्री नाशिक दर्शन यूट्यूब चॅनल. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक नक्की करा. भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.